सेवा मंडळ संचालित छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण प्रसारक मंडळाची सध्या निवडणूक सुरू असून या निवडणुकीत उगवता सूर्य विरुद्ध संघर्ष योद्धा पॅनल हे आमनेसामने आले असून ही लढत अटीतटीची मानली जात आहे। पहिल्यांदाच हा अटीतटीचा सामना जोरदार होतोय। याच विषयावरून काल विरोधी पक्षाचे आपले उगवता सूर्याचे उमेदवार आणि अध्यक्षपदाचे दावेदार असलेले माजी महापौर मनोहरपंत सपाटे यांनी संघर्ष युद्धाच्या पॅनल विरोधात उभे असलेले उमेदवारांवर त्यांच्या विरोधातील जे प्रतिपादन आहे त्यांचा आरोप जे आहेत ते खोडून काढले होते त्या ठिकाणी। आज त्याच विषयावर बोलण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत याच संघर्ष योद्धा पॅनलमधील अध्यक्षपदाचे दावेदार असलेले ॲडव्होकेट राम कदम सर आपल्या के सिटी न्यूजमध्ये सरचे स्वागत आहे। धन्यवाद। काल माजी महापौर मनोहरपंत सपाटे यांनी असं सांगितलं होतं की कोण कदम मी ओळखत नाही, काय सांगाल आज उत्तर काय द्याल? तर त्यांच्या प्रश्नाला माझं उत्तर असं आहे की कोण कदम हे मतदार राजा येत्या 27 तारखेला त्यांना सांगतील। तत्पूर्वी माझं सांगणं असं आहे की या सपाटे साहेबांनी मी वकील झाल्यापासून त्यांचे कितीतरी वेळा वकीलपत्र माझ्याकडे दिलेले आहेत। माझ्या या वकिली सेवेचा त्यांनी कित्येक वेळा लाभ घेतलेला आहे। मी त्यांची कितीतरी कामं केलेली आहेत, त्या कामातून त्यांना न्याय मिळवून दिलेला आहे। त्यांच्या राष्ट्रवादी पार्टीच्या निवडणुका लढवत असतानासुद्धा त्यांच्या पक्षासाठी मी कित्येक वेळा मदत केलेली आहे। आज त्यांनी आमनेसामने ही लढत चालू असताना त्यांनी आज विजयाचा दावा केलेला आहे। त्यांचा अजेंडा जो आहे हा आमचा अजेंडा आज 11 संचालक निवडून आले, आमचं पॅनल पूर्णपणे येणार असा विश्वास व्यक्त केला जातो, काय सांगाल? 11 संचालक हे त्यांचे निवडून आलेले नाहीत, त्या 11 संचालकांची पात्रता बघून आम्ही त्यांच्या विरोधात उमेदवारच दिलेले नाहीत हेतुपरस्पररित्या। कारण ते 11 संचालक जे आहेत ते सन्माननीय आहेत, त्यांच्या निवडीसाठी किंवा त्या ठिकाणी त्या पदावर येण्यासाठी आमचा कुठलाही विरोध नसल्यामुळे आम्ही जाणून बुजून त्यांच्या विरोधात उमेदवारच दिलेले नाहीत। आपल्यावर हनी ट्रॅप केला जातोय आणि तो डावा सपशेल खोटा आहे। जो माझ्या संदर्भात व्हिडिओ करण्यात आला होता तो AI द्वारे करण्यात आला होता आणि तो ॲडव्होकेट योगेश पवार यांनी हे कटकारस्थान केलं होतं असं माझे महापौर मनोहरपंत सपाटे यांचं म्हणणं आहे। काय सांगाल ॲडव्होकेट योगेश पवार? त्याच्यामध्ये 65B ॲफिडेविट आहे त्या व्हिडिओच्या सत्यतेबाबत। सोबत डिपार्टमेंटनी तो व्हिडिओ पुण्यामध्ये पाठवून त्याची सत्यताची पडताळणी जास्त आहे। त्याच्या डिपार्टमेंटच्या ह्याच्यातसुद्धा पुण्याचं सर्टिफिकेट आहे। त्याच्याने ते सपाटेच्या जिभेसला हार्ट नाही, ते काय पण बडबड देत। त्याच्याने त्या गोष्टीकडे एवढं जास्त महत्त्व देणं आता ह्याच्या पुढे जी भविष्यात व्हिडिओ येतील त्याची तुम्ही फक्त धास्ती ठेवा म्हणून जी येतील त्याची। त्यांचं म्हणणं आहे की आतापर्यंत जे माझ्याकडे एक जरी पुरावा दाखवला तरी मी राजकीय संन्यास घेईन। सपाटीचं काय आहे आता ती मन म्हणता येत नाही, जाऊ द्या। त्याचं नाक कापून सुद्धा त्यांनी माझं भोट आहे म्हणतं ते पत्ते होता पाठ धरत होते 1760 तसं त्याचं काम आहे। त्याच्या एवढा बदमाश माणूस आजच्या सिटीमध्ये समाजामध्ये तर सोडा आजच्या सिटीमध्ये ग्रामीणमध्ये सुद्धा नाही। आणखी एक त्यांचं असं म्हणणं होतं की तो व्हिडिओ आपण व्हायरल केला होता की बिहारचे गुंड आणून मला कटकारस्थान मारण्याचा प्रयत्न झाला होता, तेच गुंड बंदोबस्ताला बोलवा अशी आपली मागणी होती। नेमकं हे प्रकरण, या प्रकरणात तथ्य काय? सपाटेपाशी रावटी बंदुराचा व्यवसाय करणारे माणसं आहेत। सपाटेचा रावटी बंदुराचा धंदा आहे, त्याच्याकडे 2-3 माणसं त्याचे आहेत। काही भार ज्ञानेश्वर सपाटे वाटतं ते रावटी बंदुराचा सावतारेचा आणि त्याच्याकडे UP बिहारचे माणसं बहुतांश आहेत आणि तो धुंड प्रवृत्तीचा माणूस आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये 93 ते 95च्या आसपास एका ॲक्सिडेंटमध्ये एखादा हत्या झाली होती, त्या हत्येमध्ये सुद्धा सपाटेचा हात आहे। ते सुद्धा आज ना उद्या पुढे येईन आणि सपाटेपाशी गुंड माणसं आहेत, UP बिहारचे माणसं आहेत, त्याची सपाटीने त्याच माणसांना आणावं आता बंदोबस्तासाठी। खंडाळकरांचे आरोप आणि पुण्याचे थेट आरोप आपण पत्रकार परिषदेले त्यांनी फेटाळून लावले का? न्यायव्यवस्था बरी ना, सपाटी सत्य आहे का खोटा आहे का मी खोटा आहे, न्यायव्यवस्थेमध्ये आजच डेट आहे त्या 376च्या विषयामध्ये। वास्तविक त्या पीडितेचं नाव घेऊ शकत नाही, त्याबाबत आता मी कोर्टामध्ये आज ॲफिडेविट देतो आहे त्यांच्या भावांना घेऊन की बाबा हे पीडितेचं नाव सातत्याने घेऊन त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाची बदनामी करत आहेत, त्या मॅडमचं नाव घेऊन त्याच्याबाबत आज ॲफिडेविट देतो आहे मी। काल खंडाळकरांचे भाऊ देखील या प्रेसला होते आणि हे आमच्यासोबत आहेत असं दाखवलं त्यांनी। त्या भावाचंच नाव होतं त्या केसमध्ये, ते भाऊच त्यांना नेऊन सोडत होता म्हणून ते भाऊ येऊन माझ्या पाया पडण्याने त्याचं नाव काढून टाकतोय आपण त्याच्यात। त्या भावाचं नाव होतं, भाऊच नेऊन सोडत होता बहिणीचा असं स्टेटमेंट होती मॅडमची आणि त्याचा व्हिडिओ आहे माझ्याकडे। त्याच्याने ना त्या भावाने जास्त शहाणपणा दाखवू नये। ॲडव्होकेट योगेश पवार यांचे मुकोटे राजन जाधव, नाना काळे, पुरुषोत्तम बर्डे, सुनील रसाळे, दिलीप कोल्हे असं माजी महापौर मनोहरपंत सपाटे यांचं म्हणणं आहे। नाना आज काय सांगाल? आपण त्यांचे मुकोटे असं काल थेट माजी महापौर मनोहर सपाटेंनी आरोप केला। नाही, जी काय आरोप आहे ते खोटं आहे।
तिथे तो मी नव्हे अशाच पद्धतीनं वागतो आहे. आणि आम्ही आमच्या मतदाराला एवढंच सांगेन की इथून पुढं जे काय आम्ही शिवाजी काय काम करणार आहे ते आम्ही प्रामाणिक आणि शाळेची उन्नती चांगली होईल आणि प्रगती चांगली होईल असं आम्ही करू. कालचे आपण आमदार देवेंद्र कुटे यांच्या माध्यमातून आपण सर्वांनी मिळून छत्रपती संस्था गिळंकृत करण्याचा प्रयत्न करताय असं त्यांचा थेट आरोप आहे. खोटं आहे. त्यांनी हा आरोप खोटं घेत नाही. फक्त आमदार आहेत आपल्या मतदारातले, त्यांच्याकडे आम्ही मागणी केली की आम्हाला न्याय द्या म्हणून. समाज त्यांच्याकडे न्याय मागायला गेला आणि त्यांनी त्यांच्याकडनं पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेलं आहे. ते मध्यवर्ती महामंडळाच्या इथून आम्ही दिलेलं एक पत्र खरं दिलं आम्ही. चरित्रहीन अध्यक्ष आपल्या संस्थेवर नको अशी मराठा समाजाची रास्त मागणी आहे. हा देखील आरोप ते खोडून काढतात. नाही आता हेच व्हायला ना व्हायरल झालेला आहे. तो व्हायरल झालेला आहे. तो चुकीचे आहे की ते लोक बघितलेला आहे त्याला. आणि तो खोटं बोलतो मला तो चुकीचं बोल आहे. आणि त्या हिशोबानेच आम्ही तो समाजाच्या लोकांना बदनामकारक अध्यक्ष आम्हाला नको आहे. मतदारांना आज काय आवाहन करायला आम्हाला आम्ही ती सांगतो की चांगली शाळेचा अध्यक्ष चांगला व्हावा. आज कदम साहेब वकील चांगले आहेत, त्यांना निवडून द्यावं असं आमची विनंती आहे. याच संस्थेचे सदस्य असलेले सुनील रसाळे आणि दिलीप कोल्हे. सुनील रसाळे जे ते म्हणतात आपण सदस्य नाही आहेत आणि आपण काय सांगाल? मी 1992ला सभासद झालो. काकडे सरांनी मला सभासद केलं. 97ला या नालायक माणसाला आम्ही मतदान केलं. या नालायक माणसाला सत्तेवर आणलं आणि 98-99ला यांनी आम्हाला सभासद यादीनं कट केलं. आणि त्यावेळेस आम्ही विचारलं आणि आता मतदार पत्राचा ह्याला दाखवलं आहे की 256 नंबर मतदार यादीमध्ये माझं नाव आहे आणि 202 दिलीप भाऊ कोल्हेंचं नाव आहे. आम्ही त्यावेळेस विचारणा केली तर तुम्ही तक्रारी करा, मी काय तुम्हाला सभासद करून घेत नाही. आजीव सभासद जर रद्द करताना तो एक तर ठार वेडा असला पाहिजे, त्याला सजा झालेली पाहिजे किंवा तो मनोरुग्ण असला पाहिजे. या तिन्ही गोष्टीत आम्ही बसत नाही. माझ्यापाशी ओरिजिनल यादी आहे आणि त्यात कल्याणराव पाटील त्यावेळेस जनरल सेक्रेटरी आणि मनोहर सपाटे या 2 माणसांच्या सह्या त्यावर आहेत. असे त्याला जे सोयीस्कर असतात त्या लोकांचं मतदान ठेवतो आणि बाकीच्याला काढून टाकतो. हा आजपर्यंतचा इतिहास आहे. म्हणून आम्हाला प्रशासक पाहिजे. बाबासाहेब गावडे हे मंगल कार्यालय जे आहे त्या मंगल कार्यालयाला मनोहर सांस्कृतिक भवन असं नाव देण्यात आलं होतं. याच विषयावर बोलण्यासाठी राजन भाऊ आपण काय सांगाल? बाबासाहेब गावडे हे मंगल कार्यालयाचं नाव फोडून मनोहर सांस्कृतिक भवन ही सदस्यांची मागणी होती असं त्यांचं म्हणणं. ते आता सर्वांना सांगितलं खोटारडा आहे. खोटारड्याचा एखादा जर कुठला पुरस्कार द्यायचा असेल तर मनोहर सपाटेला अगोदर द्यावं. माझी विनंती आहे. ते सोलापूर शहरातल्या जी सामाजिक संघटना जे पुरस्कार देतात तर पहिल्यांदा सपाटेला खोटं बोलण्यात सर्वात अग्रेसर असताना मनुष्यबळ त्याला पुरस्कार द्या असं आम्हाला वाटतं. त्याला जर पुरस्कार दिला मराठा समाज आम्ही त्या मागं जाऊ. पण हा खोटारडा माणूस आहे. असा कुठलाही प्रकार झालेला नाही. ज्यावेळेस बाबासाहेब गावडेच्या नावाचं जे मंगल कार्यालय सुरू करायचं होतं त्यावेळेस त्याने अट घातली होती की माझं आमच्या वडिलाचं नाव देतं असेल तर त्या नावाला आम्ही देतो. हे आता सांगतोय काय की मला बक्षीसपत्र तुला बक्षीसपत्र दिलं असेल तू अगोदरच का नाव दिलं नाही? म्हणजे समाजाला दिलेल्या संस्था तुला झाल्या का? त्या दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतो आणि जनतेसमोर नेहमी खोटं काढण्याचं काम करतो. ही लोक कशी खोटे आहेत आणि मी एकटा खरं आहे. गावाभर बोंबलत फिरतो, नाही ते धंदे करत फिरतो. आम्हाला नुसतं नाही ते नाव ठेवतं. ह्याचे धंदे काय आहेत माहिती आहे तुम्हाला? सगळ्या जग पेपरवर प्रेसवाल्याला माहिती आहे सगळे. आपण त्याच्या कित्येक ज्या अनैतिक कृत्य केले त्याचा खुलासा होईल तुम्ही तुमच्यासमोर झालेला पेपरला बी आलेलं. तरी हा म्हणतो तो मी नव्हेच, पण करणारा हा तोच आहे. सर्व करतो आणि बाजूला बसतो अशा पद्धतीला हा मनुष्य आहे. ॲडव्होकेट योगेश पवारांना पाठीशी घालणारे जे लोक आहेत आपल्या सर्वजण ते 2 नंबर धंद्यात असं त्यांचा आरोप. पुन्हा येतात दाखवत तर मला 1 नंबर 2 नंबर धंदे. तुझ्या बापाचे धंदे का सराफ कट्ट्याला वेर्णेकर चडचणकरच्या बाजूला सराफ कट्ट्याला दुकान होते. तू काय केलं? चोऱ्यात केलं. औरंगाबाद करणं आता नाही येत ते. तुला त्या महानगरपालिका खिडक्या दरवाजे पुरले सगळे चोऱ्या करून बांधले. हे माहीत आहे. पवार साहेबांचं नाव घ्यायचं जगाचा दुसरा धंदा यांनी काही केलेला नाही. हे नेत्यांचे काय करतात? चपल्यासहित बुट्यासहित जाऊन पाय धरतात. मला वाचत बाहेर असले ना आला की धंदा करतात आत पुढारीचे पाय धरतात. ह्याने बी चोऱ्या करून ह्यानं भाजीपाला इकवता. मला माहीत नाही का हा कुठं होता कामाला? लुना होती तुटकी ह्याचे आमच्या बोळात येतात. त्या नागा जादूचं घर लुटून खाल्लं आहे. आता एकेकाचे नावं काढत ह्याला तोंड बाहेर काढायला फिरत. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज संस्था याला छत्रपतींचं नाव आहे. आणि श्रीकांत डांगेजी काय सांगाल? कुठं तर या गोष्टीला गालबोट लागतं असं वाटलं? गालबोट लागते म्हणून तर हे पॅनल उभं राहिलं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव
बदनाम होऊ नये यासाठीची निवडणूक लागली आहे. कसल्याही परिस्थितीत मनोहर सपाटे नावाचा कलंक त्या संस्थेवरून आम्ही ठामपणे पुसून काढणार. माझ्यासोबत अध्यक्षपदाचे दावेदार ॲडव्होकेट राम कदम आहेत. आज तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल आणि विजयाचा दावा आपण कशा पद्धतीनं कराल, काय अजेंडा असणार? आमचा अजेंडा असा आहे की अजेंड्यामध्ये पहिलंच प्रमुख मुद्दा असा आहे की मराठा समाजसेवा मंडळाची प्रगती होण्याच्या अनुषंगानं समाजातील सर्व थरातील जनतेला या संस्थेचं सभासद होण्यासाठी आमचं म्हणजे सभासदत्व प्रवेश हा खुला राहील. सपाटे साहेबांनी जशी लोकांची अडवणूक केली, त्यांच्या फेवरमधल्या लोकांना त्यांनी जसं जवळ करून फक्त सदस्य करून घेतलं, तसं आमची कुठलीही अट शर्त राहणार नाही. जे जे समाजातले इच्छुक लोक आहेत, ज्यांना बाबा समाजाची सेवा करावी, ज्यांना मराठा समाज सेवा मंडळाचं पर्यायानं छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्वीपासून उज्ज्वल असलेलं नाव आणखी वाढवावं अशी इच्छा असेल, त्या सर्वांना या संस्थेत प्रवेश राहील. सर्वांना अधिकृत फी भरून सभासद होता येईल. त्यानंतर पुन्हा मराठा समाजातील ज्या काही शैक्षणिक अडथळे आहेत, उदाहरणार्थ आता मराठा समाजाची सोलापूर शहरामध्ये कुठेही इंग्लिश मिडियमची शाळा नाही आहे. मराठा समाजातील व्यक्तींना जर आपल्या पाल्यांना जर ॲडमिशन घ्यायचं असेल इंग्लिश मिडियमला, तर इतर समाजांच्या शाळेचे उंबरठे झिजवावे लागतात. तर ते कुठंतरी थांबलं जावं. मराठा समाजाच्यासाठी बाबा इंग्लिश माध्यमाचं कुठंतरी एक व्यासपीठ उपलब्ध व्हावं, त्या अनुषंगाने प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर इतर आपल्या सोलापूर शहरामध्ये एक दयानंद कॉलेजचं लॉ कॉलेज जर सोडलं तर इतरत्र कुठेही लॉ कॉलेज नाही आहे. सर्वांना बाहेर कुठं तर पंढरपूर, बार्शी, उस्मानाबाद लांबलांबच्या शहरामध्ये जावं लागतं आहे. तर त्याही अनुषंगानं आमचा एक माझी इच्छा आहे की लॉ कॉलेज काढता येत आलं ह्या सर्वांच्या सहकार्यानं, तर तोही एक प्रयत्न होणार आहे. तसंच समाजातल्या इतर जे काय अडचणी असतात मराठा माध्यमातलं, आता मराठा समाजांच्या महिला बऱ्याचशा कोर्ट कचेरी वगैरे करत असतात, त्या कोर्ट कचेरीसुद्धा कुठंतरी थांबल्या जावं. मराठा महिला त्या न्यायालयाच्या दरबारात जाऊन तिथं कुठंतरी त्यांचं म्हणजे उंबरठे झिजवावं लागू नयेत त्यांना. तेही सामोपचारानं एक प्री लिटिगेशन म्हणजे वादपूर्व जे एक प्रकरण असतात त्या माध्यमातून सोडवण्याचा ह्या ज्येष्ठांच्या मदतीनं प्रयत्न राहणार आहे आमचा. सुनील रसाळेजी, माझे सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ पैलवान चंद्रकांत वानकर यांना मध्यस्थ करून संघर्ष विरुद्ध उभा असलेल्या पॅनलला मी आमनेसामने यायला तयार आहे असं काल ते मनोहर सपाटेंनी सांगितलेलं आहे. आपली तयारी काय? मी आपल्या द्वारे मी त्यावेळेसच मेन दिलीप भाऊंना आव्हान केलं होतं, कधीही कुठेही रात्र राहू दे दिवस राहू दे तुम्ही बोलवा पैलवानला, मध्यस्थीच्या पैलवानला. मग कालच्या पत्रपरिषदेला पैलवानला का घेतलं नाही तुम्ही? 40 वर्षामध्ये पैलवान का दिसले नाही? शराब कट्ट्यावर एकमेव आमचा वानकर, एकमेव आमचा व्यापारी सोन्याचा कधी तुम्हाला दिसला का हो? तो ह्या माणसाचा सत्कार करून घ्यावा, सत्कार करून द्यावा. पण जे नाही त्या लोकांचा तुम्ही सत्कार केलात, मग अशा लोकांचे सत्कार काय केले नाही? 20 वर्षामध्ये वानकर दिसला नाही. तुम्हाला अगोदर हेच वानकर गुंड वाटत होते. आज तुम्हाला ते बुडत्याला काडीचा आधार म्हणल्यासारखं तुम्ही आधार घ्याला. ठीक आहे, घ्या. पैलवानला घ्या, मध्यस्थीला आमचं काहीच म्हणत नाही. कुठेही घ्या, पैलवानला घ्या, असं पैलवानला घ्या, आमची तयारी आहे. आपल्यासोबत या शिक्षण संस्थेचे शिक्षक कदम सर माझ्यासोबत आहेत. कदम सर, मनोहर सपाटे यांनी कशा पद्धतीनं त्यांच्या सपाटे कुटुंबातील सदस्यांना यामध्ये सदस्य करून घेतला, काय? मी त्या संस्थेचा 1965 ते 2005 या कालावधीत तिथं सेवा केलेली आणि रिटायर्ड होऊन मला 20 वर्षे झाली. संपूर्ण कारभार सपाटेंचा मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेल्या कारभाराचा मी साक्षीदार आहे. ही संस्था ही समाजाच्या ज्या लोकांनी स्थापन केली आणि त्यांचा जो हेतू होता तो हेतू या सपाटेच्या कारकिर्दीमध्ये संपूर्ण धुळीला मिळाला. त्याच्यानंतर संस्थेमधला जो कारभार आहे तो पारदर्शक नाही, भ्रष्टाचारी कारभार आहे आणि तो खाजगी मालमत्ता या दृष्टिकोनातून तो कारभार चाललेला आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी जी शैक्षणिक गुणवत्ता वाढायला पाहिजे होती ती गुणवत्ता न वाढता ती आता रसातळाला चाललेली आहे. याशिवाय त्यांच्यावर जे आरोप आहे ते आता मी ते तोंडाने बोलू शकत नाही, त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत, ज्या केसेस आहेत त्याचे आमच्याकडे हे कागदपत्र आहेत. तेव्हा ही संस्था समाजाची राहावी, समाजाने स्थापन केलेली समाजी संस्था समाजासाठी उपयोगी पडावी हा या सर्व पॅनलचा आणि आमचा उद्देश आहे. या शिक्षण संस्थेमध्ये सपाटेंनी त्यांच्या कुटुंबातील अनेकांना घेतलं बॉडीवर.
आणि शिक्षकांना वेटीस धरून नाहक त्रास दिला असंही बोललं जातं. हे यात तथ्य आहे का? हो 100% तथ्य आहे. नुसतं बॉडीवर घेतलं नाही तर त्या घरातले 7 सभासद आता सेवेत आहेत शिवाजी कोण कोण आहेत? त्यांची मंजुषा पाटील म्हणजे स्वतःची मुलगी जी सर्वांना ज्युनियर आहे, ते 12-13 प्राध्यापकांना डावलून त्यांच्याकडून ॲफिडेव्हिट करून तिला आता प्राचार्य केलेला आहे एक मोठा. याशिवाय क्लार्क म्हणून, शिपाई म्हणून हे त्या सेवेमध्ये त्यांनी सामावून घेतलेले आहे. मी अध्यक्ष आहे, मी कुणालाही सदस्य करू शकतो असं त्यांनी काल सांगितलं. असं मुळीच नाही. आमची घटना अशी सांगते की समाजातल्या मराठा समाजाच्या कुठल्याही व्यक्तीने जर इच्छा व्यक्त केली तर त्यांना सभासद करून घ्यावं असं आमच्या घटनेमध्ये तरतूद आहे तशी. आणि एखाद्या संस्थेच्या हिताविरुद्ध किंवा एखाद्या सभासदानं संस्थेला हानिकारक असं एखादं कृत्य केलं तर त्याचं सभासद आपोआप रद्द होतं. तेही त्यांनी पायदळी तुडवलेलं आहे. 27 तारखेला मतदान आहे. आपण मतदारांना आज काय आवाहन कराल? त्यांना त्रास झालेला आहे अध्यक्षांचा. सपाटीने अनेक शिक्षकावरती अन्याय केलेलाही मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे. मी त्यांचा त्याच्यामध्ये सहभागीसुद्धा आहे. आता यापुढे आमची एकच विनंती म्हणजे असेल की त्या ठिकाणी जे सेवक म्हणून काम करत आहेत त्यांना कसल्याही प्रकारचा त्रास होता नाही. आर्थिक होऊ नये, लैंगिक होऊ नये किंवा कुठल्याही प्रकारचा त्याच्यावरती अन्याय होऊ नये. आणि सगळ्या समाजाला आमचं आव्हान असेल की या संस्थेचा विकास किंवा ही संस्था किती उंचीवर नेता येईल त्या आम्ही प्रयत्न करण्यासाठी त्यांना आव्हान करू. मागासलेल्या मराठा समाज बांधवांना इथून पुढे संघर्ष योद्धा पॅनलच्या माध्यमातून न्याय मिळणार 110%. सर्व समाज नुसतं संघर्ष योद्धामधलेच नाही, समाजामधले जे इच्छुक आहेत आणि ज्यांना या संस्थेविषयी आपुलकी आहे, आमच्या संस्थेमध्ये सहभागी व्हायचं आहे, त्यांना काही सेवा द्यायची आहे, त्या सर्वांना आमच्याकडे सामावून घेण्याचं. सर, खरं तर आपण एक शिक्षक होता आणि प्राध्यापक माने, प्राध्यापक पवार हे देखील काल पत्रकार परिषदेला उपस्थित होते. कुठंतरी सपाट्यांची पाठराखण करतील असं? 100% ते पाठराखणसाठी त्यांच्याबरोबर आहेत. त्यांचा दुरुपयोग करतात ते. त्याचं जे समाजामध्ये स्टेटस आहे ते स्टेटस त्यांचा उपयोग करून समाजामध्ये सपाटे हा स्वतःचा उपयोग करून घेतात. त्यांनाही आम्ही आवाहन करतो की आपल्या समाजातल्या स्थानाचा किंवा समाजामध्ये आपला दर्जा आहे त्याचा आदर्श लक्षात ठेवून किंवा ते आठवून त्याच्यापासून दूर व्हावं आणि आमच्या संघर्ष योद्ध्यामध्ये सामील व्हावं असं माझं त्यांना आव्हान आहे. उगवता सूर्य विरुद्ध संघर्ष योद्धा पॅनलमधील हे जे उमेदवार होते त्यांनी आत्ताच सर्व आरोप या ठिकाणी माजी महापौर मनोहर सपाटे यांचे फेटाळून लावलेले आहेत. येणाऱ्या 27 तारखेला मतदार मतपेटीतून कशा प्रकारे निर्णायक भूमिका घेत आहेत याकडे आता सोलापूर शहर जिल्ह्याचं, महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. चंदन बोलूसोबत वैभव गंगणे, सोलापूर. एकच मुद्दा गावडे मंगल कार्याच्या संदर्भामध्ये मुद्दा मांडते. जेव्हा गावडे मंगल कार्याचे बांधकाम सुरू करायचं होतं तेव्हा सर्व शिक्षकांना आम्ही स्वतः मी प्रत्येकाने 21,000 द्यावं असं आवाहन केलं. आणि स्टाफतर्फे मी आवाहन केलं. आमची विद्यार्थी म्हणून शिक्षक आहे त्याने केलं आणि त्या विनंतीला मान देऊन प्रत्येकाने कसलाही विचार न करता 21,000 रुपये देण्याची व्यवस्था केली. ज्यांच्याकडे पैसे नव्हते शहर बँकेतून कर्ज काढून त्यांना 21,000 रुपये दिले. याशिवाय त्यांनी जवळजवळ हजारो पावती पुस्तकं छापली देणगी गोळा. आणि आमच्या शिक्षकामध्ये देणगी गोळा करण्यामध्ये मंगल कार्यालयासाठी, गावडे मंगल कार्यालयासाठी जवळजवळ स्पर्धा लागलेली होती आणि जास्तीत जास्त पैसे कोण गोळा करतोय याच्यामध्ये स्पर्धा करून आम्ही देणगी गोळा केलेली आहे. त्या देणगीतून हे गावडे मंगल कार्यालय उभा केलेलं आहे. त्यांनी जे आता जी काही सांगतात ना ते बक्षीसपत्र वगैरे हे संपूर्ण खोटं आहे. कारण गावडे मंगल कार्यालयाच्या नावानंच देणगी गोळा केली आणि आम्हीसुद्धा देणगी दिली. त्या मोबदल्यात आमच्या शिक्षकाला एक लग्न फुकट करून देण्याची त्यांनी आम्हाला वचन दिलं होतं. तेही त्यांनी पाळलेलं नाही. वचन पूर्तता केली का? ते पाळलेलं नाही त्यांनी. ते वचन म्हणजे फक्त द्यायसाठीच वचन आहे. पैसे घेतले, काम संपलं आमचं. त्याच्यानंतर आम्हाला तिथं कुठल्याही शिक्षकाला सवलत मिळालेली नाही किंवा त्यांनी कधी देण्याचा प्रयत्न केला. संस्थेमध्ये सहभागी व्हायचं आहे, त्यांना काही सेवा द्यायची आहे, त्या सर्वांना आमच्याकडे सामावून घेण्याचं. सर, खरं तर आपण एक शिक्षक होता आणि प्राध्यापक माने, प्राध्यापक पवार हे देखील काल पत्रकार परिषदेला उपस्थित होते. कुठंतरी सपाट्यांची पाठराखण करतील असं? 100% ते पाठराखणसाठी त्यांच्याबरोबर आहेत. त्यांचा दुरुपयोग करतात ते. त्याचं जे समाजामध्ये स्टेटस आहे ते स्टेटस त्यांचा उपयोग करून समाजामध्ये सपाटे हा स्वतःचा उपयोग करून घेतात. त्यांनाही आम्ही आवाहन करतो की आपल्या समाजातल्या स्थानाचा किंवा समाजामध्ये आपला दर्जा आहे त्याचा आदर्श लक्षात ठेवून किंवा ते आठवून त्याच्यापासून दूर व्हावं आणि आमच्या संघर्ष योद्ध्यामध्ये सामील व्हावं असं माझं त्यांना आव्हान आहे. गावडे मंगल कार्याच्या संदर्भामध्ये मुद्दा मांडते. जेव्हा गावडे मंगल कार्याचे बांधकाम सुरू करायचं होतं तेव्हा सर्व शिक्षकांना आम्ही स्वतः मी
प्रत्येकाने 21,000 द्यावं असं आवाहन केलं. कोण केलं आव्हान? स्टाफतर्फे मी आवाहन केलं, आमचे विधाते म्हणून शिक्षक आहेत त्यांनी केलं आणि त्या विनंतीला मान देऊन प्रत्येकाने कसलाही विचार न करता 21,000 रुपये देण्याची व्यवस्था केली. ज्यांच्याकडे पैसे नव्हते शहर बँकेतून कर्ज काढून त्यांना 21,000 रुपये दिले. याशिवाय त्यांनी जवळजवळ हजारो पावती पुस्तकं छापली देणगी गोळा. आणि आमच्या शिक्षकामध्ये देणगी गोळा करण्यामध्ये मंगल कार्यालयासाठी, गावडे मंगल कार्यालयासाठी जवळजवळ स्पर्धा लागलेली होती आणि जास्तीत जास्त पैसे कोण गोळा करतोय त्याच्यामध्ये स्पर्धा करून आम्ही देणगी गोळा केलेली आहे. त्या देणगीतून हे गावडे मंगल कार्यालय उभा केलेलं आहे. त्यांनी जे आता जी काही सांगतात ना ते बक्षीसपत्र वगैरे हे संपूर्ण खोटं आहे. कारण गावडे मंगल कार्यालयाच्या नावानंच देणगी गोळा केली आणि आम्हीसुद्धा देणगी दिली. त्या मोबदल्यात आमच्या शिक्षकाला एक लग्न फुकट करून देण्याची त्यांनी आम्हाला वचन दिलं होतं, तेही त्यांनी पाळलेलं ती नाही. वचन पूर्तता केली का? ते पाळलेलं नाही त्यांनी. ते वचन म्हणजे फक्त द्यायसाठीच वचन आहे. पैसे घेतले, काम संपलं आमचं. त्याच्यानंतर आम्हाला तिथं कुठल्याही शिक्षकाला सवलत मिळालेली नाही किंवा त्यांनी कधी देण्याचा प्रयत्न केला. उगवता सूर्य विरुद्ध संघर्षयोद्धा पॅनलमधील हे जे उमेदवार होते त्यांनी आत्ताच सर्व आरोप या ठिकाणी माजी महापौर मनोहर सपाडे यांचे फेटाळून लावलेले आहेत. येणाऱ्या 27 तारखेला मतदार मतपेटीतून कशा प्रकारे निर्णायक भूमिका घेत आहेत याकडे आता सोलापूर शहर जिल्ह्याचं महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. चंदन बोलूसोबत वैभव गंगणे, सोलापूर. Like, subscribe, click on the bell.